महाराष्ट्रामध्ये वंचितांना समानतेची वागणूक, समानतेचा 18 पगड 12 बलुतेदार, जाती धर्मातील लोकांना समानतेचा, वंचितांना न्याय देणारे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर, मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील. मित्रांनो, मी आपला जास्त वेळ घेणार नाही. मी डायरेक्ट मुद्द्यावरती आपल्याला आजच्या या शाखेच्या निमित्तानं बोलणार आहे की आजची आपल्या या महाराष्ट्राची परिस्थिती, जे काँग्रेस, राष्ट्रवादी, बीजेपी, सेना, शिवसेना, शिंदे सेना या ज्या लोकांनी या महाराष्ट्राची जी अत्यंत घाणेरडी परिस्थिती जे केलेली आहे, खरं तर या परिस्थितीला हाणून पाडण्याचं जर काम आणि वंचितांना न्याय देण्याचं काम जर खरंच जर कोणीत असेल तर ते फक्त आणि फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करत आहेत. आज या महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे? जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम विरोधी पक्षाचे लोक करत आहेत. धर्माधर्मामध्ये भांडण लावून देण्याचे प्रकार या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. याला थांबवण्याचे प्रयत्न ना काँग्रेसचे सुरू आहेत, ना राष्ट्रवादी सुरू आहेत. बीजेपी तर पहिलेच त्यांचा अजेंडा एका वेगळ्या जाती धर्मावरती सुरू आहे. याला फक्त जर थांबवण्याचं जर काम जर कोणी करत असेल तर महाराष्ट्रामध्ये आदरणीय फक्त बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते करत आहेत. आज या महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे? आज युवा तरुण एवढे शिकत आहेत, हाताला रोजगार नाही, बाहेर गावी शिकायचं. आज शेतकऱ्याचे लेकर, आम्ही शेतकऱ्यांचे लेकर, मायबाप राप दिवसभर शेतामध्ये राबतात. आपल्या मुलींना, आपल्या मुलांना बाहेर गावी शिक्षणासाठी पाठवतात. कोणी MBBS करते, कोणी इंजिनियर होते, कोणी डॉक्टरेट होते, कोणी इंजिनियर होते. पण आज हाताला रोजगार आहे का? मला तुम्ही सांगा बायांनो, आपल्या लेकरांच्या हाताला रोजगार आहे का? या देशातले बनिया असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी, बीजेपी, शिवसेना यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही ज्या दिवशी सत्तेमध्ये येईल त्या दिवशी या देशातला एकही तरुण हा बेरोजगार राहणार नाही. प्रत्येकाच्या हाताला नोकरी असेल, प्रत्येकाच्या हाताला रोजगार असेल. आज ती परिस्थिती आहे का? या देशातलं शिक्षण संपत चाललेलं आहे. या देशामध्ये ग्रॅज्युएट झाले, पोस्ट ग्रॅज्युएट झाले तरी हाताला आज कोणत्याही प्रकारच्या नोकरीची संधी नाही. आरक्षण धोक्यामध्ये आणण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. शेतकऱ्यांना हळदीला हमी भाव देतो म्हणले, सोयाबीनला हमी भाव देतो म्हणले, हरभऱ्याला हमी भाव देतो म्हणले. आज ते आपल्याला मिळाला का? सत्तेमध्ये येण्याच्या आधी 12,000 रुपयांना हळद घेतो म्हणले होते, 7,000च्या भावाने सोयाबीन घेतो म्हणले होते, कापसाचा भाव 9,000 घेतो म्हणले होते. या सरकारनं फक्त आणि फक्त शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे मित्रांनो. आणि दिसती परिस्थिती आहे आपल्या डोळ्यांच्या समोर. याला जर हाणून पाडण्याचं काम आणि आपल्यासोबत उभं राहण्याचं काम जर कोणी करत असेल तर फक्त आणि फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करत आहे. या जिल्ह्यामध्ये तीच परिस्थिती सुरू आहे. आज मी आपल्याला सांगतो, आज कळमनुर तालुका ओबीसीचा किल्ला म्हणून समजला जाते. SC ST ओबीसीची सर्वाधिक लोकसंख्या या कळमनुरी तालुक्यामध्ये आहे. पण आपलं कोणी नेतृत्व उरलेलं आहे का? आज ST समाजाची परिस्थिती काय आहे? या देशाच्या पंतप्रधान बीजेपीनं छाती ठोक सांगितलं की आम्ही या देशाच्या राष्ट्रपती, आम्ही ह्या आदिवासी समाजाची महिला केली. आणि नंतर काय झालं? देशाच्या पंतप्रधान खुर्चीवर बसून राहते आणि फक्त मागासवर्गीयांची महिला राष्ट्रपती असल्यामुळे तिला, आमच्या महिलेला बाजूला उभं केल्या जाते. ही अपमानजनक वागणूक या बीजेपी मध्ये दिली जाते. आज या महाराष्ट्रामध्ये आदिवासी ST समाजाचं नेतृत्व करणारा कोणता नेता उरला का? आमचे न्याय हक्क अधिकार काय आहे? कधी आम्हाला दहशतवादी म्हणल्या जाते, कधी आम्हाला नक्षलवादी म्हणल्या जाते, कधी आम्हाला बाहेर गावातून आलेले समजल्या जाते. आज ना आम्हाला घरकुलांच्या सुविधा आहेत, ना आम्हाला कोणत्या शासनाच्या सुविधा भेटत आहेत. आज महाराष्ट्रामध्ये आमचा कोणी नेतृत्व करणारा नेताच उरलेला नाही. सगळेजण या बीजेपी राष्ट्रवादीच्या दावणीला बांधून नौकर आणि गुलामीचं जीवन जगत आहेत. जर त्याला हाणून जर पाडण्याचं काम आपल्याला करायचं असेल तर फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीमधून आपण करू शकता. आज या महाराष्ट्राची परिस्थिती कशी झालेली आहे? मुस्लिम समाजाचं नेतृत्व कोणी करायला तयार नाही, आदिवासी समाजाचं कोणी नेतृत्व करायला तयार नाही, आमच्या SC मध्ये कोणता नेता उरलेला नाही. धनगर हटकरांची परिस्थिती तीच आहे, गरीब मराठा बांधवांची परिस्थिती तीच आहे. या सगळ्या परिस्थित्या आपण बघत आलेल्या आहोत. गेली 75 वर्ष देशाला स्वतंत्र मिळालेलं आहे, पण आमच्यावरचे अन्याय, अत्याचार, हल्ले, आमच्या शिक्षणाचे प्रश्न, आमच्या दैनंदिन जीवनातले प्रश्न हे कोणीच अद्यापही सोडू शकलं नाही. आमचे जिल्हा अध्यक्ष पूर्ण जिल्हाभर फिरतात. ज्या गाव कुसामध्ये कोणी पोहोचलं नाही त्या गाव कुसामध्ये अनिल भाऊ कांबळे जिल्हा अध्यक्ष जातात. प्रत्येक महिलांच्या असतील, पुरुषांच्या असतील समस्या ते जाणून घेतात.
आम्ही आमच्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण कोणीच आपले प्रश्न सोडवायला तयार नाही.